हकले चाइनीज की औलाद वाले मोटे हकुए पहले हकले तू भोसड़ी के पहले हकले। इसको नहीं उठाया तो कुछ भी नहीं किया असं मी म्हणेन. समस्त स्त्री वर्गाला, स्त्री जातीला आपल्या घाणेरड्या गटारगंगेत बुडून या बयेनं शर्मेनं मान खाली घालायला लावली. या देशातल्या लोकशाही व्यवस्थेनं निवडून दिलेल्या प्रमुखांना हिनं गलिच्छ शिव्या दिल्यात. हिचा आधी बंदोबस्त करा. हिची भाषा ऐकून माझ्याच नाही तर आज समाजातल्या कुठल्याही स्तरातल्या संस्कारी सभ्य माणसाच्या डोक्यात तिडीक जाते. लोक जमेल तिथं हिचा उद्धार करतायत, पण हिला एवढंच पुरेसं नाही. हा उद्धार पुरेसा नाही. पवारांच्या फवाऱ्यावर हसणाऱ्या केतकी चितळेला जो न्याय लावला ना या सरकारनं, तोच न्याय थोडा अधिक कडक करून घोड्याच्या स्वरूपात ही जी बया आहे तिलाही लावला पाहिजे. ऐंशीच्या दशकात एक सिनेमा आला होता, तेजाब. या सिनेमातलं माधुरीचं ते एक गाणं होतं. ते गाणं सुपरहिट झालं होतं आणि त्या गाण्यानेच सिनेमा तारून नेला होता. आधी हे गाणं फिमेल व्हर्जनमध्येच होतं, पण हे गाणं हिट होणार याचा अंदाज आलेल्या या सिनेमाच्या हिरोनं अनिल कपूरनं आपल्यावरही हे गाणं चित्रित व्हावं असा आग्रह धरला आणि मग अमित कुमारच्या आवाजातल्या या गाण्याची सिनेमाच्या कॅसेटमध्ये भर पडली. म्हणजे 1, 2, 3 हेच गाणं, पण मेल व्हर्जनमध्ये. तेजाबच्या गाण्यांचे अनेक किस्से आहेत आणि हा जो किस्सा मी तुम्हाला सांगितला 1, 2, 3 वाला, हा किस्सा सर्रास सगळीकडे ऐकवला जातो की अनिल कपूरने हट्ट धरला म्हणून माधुरीवर जे चित्रित झालेलं गाणं होतं 1, 2, 3 ते मेल व्हर्जनमध्ये ह्याने स्वतःसाठीही मागून घेतलं हट्टानं आणि त्यामुळे तो किस्सा सगळ्यांना माहीत आहे. पण या सिनेमाचं सारं शूटिंग संपल्यानंतर ऐनवेळेस एक जुगलबंदीवालं गाणं ऐनवेळी त्यात घुसडलं गेलं होतं सिनेमात. इसको नचाया तो क्या किया, उसको नचाया तो क्या किया, श्रीदेवी को नचाओ तो जाने. आठवतंय? आणि तेही हिट झालं होतं बऱ्यापैकी. आजच्या आपल्या विवेचनात या गाण्याचा मोठा वाटा असणार आहे, कारण भारतीय राजकारणात सत्ताधारी NDA सरकारच्या एका मंत्र्याचा राजीनामा घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीनं जे सो कॉल्ड जेनझीवालं आंदोलन केलं होतं जंतर मंतरवर, त्या आंदोलनाच्या दरम्यान या जेनझीनं जो उच्छाद मांडला होता, 20 तारखेला संसदेवर चाल करून जाताना जो काही हिंसाचार केला होता, त्याचा दुसरा अंक आता सुरू झाला आहे. हे आपण कालपासून पाहतोय. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिरलेल्या समाजकंटकांना शोधून शोधून आता ठोकायला सुरुवात झाली. अनेकांची अक्कल ठिकाण्यावर आलेली आहे आणि त्यांनी आपल्या या उन्मादाबद्दल, आपल्या गलिच्छ अर्वाच्य वक्तव्यांबद्दल माफी मागणारे व्हिडिओजही टाकायला सुरुवात केलेली आहे. आता या सगळ्या प्रकाराबाबत बोलत असताना तेजाबमधल्या त्या गाण्याचा इथं काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगतो तुम्हाला. जंतर मंतरवर जमलेल्या किंवा जमवलेल्या भाडेके टट्टेंनी, भाडेके टट्टूंनी जी भाषा तिथं सरकार विरोधात गरळ ओकताना वापरली होती, धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधात वापरली होती आणि खास करून मोदींबद्दल वापरली होती, ती एक्स्ट्रीम लेवलची म्हणजे अगदी अल्ट्रा प्रो मॅक्स गलिच्छ होती. अनेक जण असेही होते की त्यांच्या लैंगिक भावनांचा निचरा करणं त्यांना इतर ठिकाणी जमत नव्हतं, गरजेचं होतं, बरेच दिवस तुंबलेले होते. म्हणून त्यांनी काय केलं तर ते मोदींचा फोटो लावलेल्या पुठ्ठ्यावर स्वतःला घासून स्खलित होत होते. ऑर्गॅझम मिळत होतं त्यांना. कोणी रस्त्यावरच्या खडून काढलेल्या मोदींच्या चित्रावर पुशअप मारून स्वतःला शांत करून घेत होता. या सगळ्यातही एक प्रकार फारच गलिच्छ वाटला मला, कारण आपल्या मुलीच्या वयाच्या पोरी मोदींबद्दल एवढं घाण बोलत होत्या की मोदींनी यांचं जणू जगणंच मुश्किल करून ठेवलेलं होतं. या ज्या कोणी पोरी होत्या त्यांचा नीट या शब्दाशी नेमका संबंध काय असं वाटावं इतक्या या अशिक्षित, असंस्कारित आणि गयागुजऱ्या वाटत होत्या. त्यामुळे त्या शिकल्यात, सवरल्यात, शाळेत गेल्यात, कॉलेजात गेल्यात. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे की नीटची परीक्षा देण्याचा यांच्याशी काय देणं घेणं आहे. म्हणजे नीटच्या परीक्षा देण्याची यांच्यावर वेळ कशी येणार, कारण ह्या एवढ्या अनपढ कॅटेगरीतल्या आहेत. त्यातल्या प्रत्येकीला त्यांच्या आईवडिलांनी कसले संस्कार दिलेत हे रस्त्यावर तोंडानं हगत असताना दिसलं लोकांना. आता हे जे काही घडलं ते तर जगदुनियेनं पाहिलंय, ऐकलंय. मग मीच का एवढा अस्वस्थ झालोय? मी मोदी भक्त आहे का? तर याचं उत्तर नाही, असंच तुम्हाला मिळेल. मोदी भक्त वगैरे नाही, पण मोदींच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून, अभ्यास करून, जिथे ते योग्य आहे तिथे त्यांना योग्य म्हणणारा, त्यांची पाठराखण करणारा, त्यांच्या चांगल्या निर्णयांना नेहमी दाद देणारा असा
एक सामान्य भारतीय मी आहे आणि जेव्हा ते चुकतात तेव्हा त्यांच्या विरोधातही बोलतो मी. पण नरेंद्र दामोदरदास मोदी हा माणूस या हिंदुस्थानचा पंतप्रधान आहे आणि माझ्या देशाच्या पंतप्रधानावर अशा भाषेत नाहक गरळ ओकली जात असेल तर मीच काय, माझ्यासारखे लाखो देशभक्त भारतीय व्यथित होणार, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला आता काही क्लिप्स दाखवतो, त्या पाहून मला तुम्ही सांगा यातल्या एकीची पण लायकी आहे का नरेंद्र मोदींवर अशा भाषेत टीका करण्याची. राजकीय भूमिका त्यावर बोला, धोरणांवर बोला, मोदींच्या चुकीच्या पॉलिसीजवर बोला. मोदींकडून मागच्या 12 वर्षात देशाचा कवडीचाही विकास झाला नाही हे सिद्ध करता आलं तर त्यावरही बोला. पण मोदी की माँ का, मेलोडी के इसमें से निकल, भैंस के पकोडे, आता ते बहन के लौडे. अरे साला ही काय भाषा आहे तुमची? उनके लिए लोन लिया, मैं मोदी वाली गाड़ी क्यों दे रहे हो? मोदी गाड़ी देने का रीजन क्या है? उसने करा ही क्या यहाँ पे? उसने करा ही क्या हमारे लिए? करा ही क्या उसने? वो रोड पे आके हगेगा, खड़ा उसके पिछवाड़े में कीड़े लगेंगे। मोदी हगेगा, उसके पिछवाड़े में कीड़े लगेंगे। धर्मेंद्र प्रधान के लिए एक वर्ड में क्या बोलना चाहिए? साले टकले चाइनीज की औलाद, साले मोटे हगुए, पहले हग जा, पहले हग ले तू भोसड़ी के, पहले हग ले। थोड़ा तो पीछे कर लिया यार। भोसड़ी की तूने करा क्या? सिर्फ ABCD आती है, बघेल की औलाद। पाहिलं. आता जरा यांचं समर्थन करणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे की तुम्हाला शर्मिष्ठा पनोली ही 22 वर्षांची तरुणी आठवते का? जिने एक ट्विट केलं होतं बंगालमधल्या राजकीय स्थितीवर. तेव्हा कलकत्ता पोलिसांनी तिला दिल्लीजवळच्या गुडगावमधून उचलून नेलं. कुठे कलकत्ता, कुठे गुडगाव, झाली नाटक तिला. ती 22 दिवस कोठडीत होती. तिला कोलकाताच्या कोर्टात हजर करताना ती ज्या पोलिसांच्या गाडीतून तिला आणलं गेलं तर तिथे त्या गाडीवर हल्ला झाला, म्हणजे ममता बानूच्या समर्थकांकडून. तिला त्यानंतरही डेथ आणि रेप अशा दोन्ही प्रकारच्या थ्रेट येत होत्या. आपल्या महाराष्ट्रात जेव्हा मविया सरकार होतं, जे सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं स्वप्न दाखवणारं मविया सरकार, तेव्हा या सरकारचे जनक होते शरदचंद्र पवार. यांच्यावर एक फेसबुक पोस्ट टाकली होती ते निखिल भांबरे नावाच्या एका विद्यार्थ्यानं, आणि तीच पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेनं फॉरवर्ड केली. म्हणून निखिलला उचलला, केतकीला उचलली. दोघांवरही अनेकविध तालुक्यात, जिल्ह्यात, गावात FIR झाले वेगवेगळ्या ठिकाणी. मग या कोर्टातून त्या कोर्टात असं त्या केतकीला आणि याला फिरवलं गेलं. केतकीवर शाईफेक झाली एका ठिकाणी. तिला मारहाण करण्याचा प्रयत्न एका पक्षाच्या महिला आघाडीनं केला. सोशल मीडियावर तर प्रचंड ट्रोल झाली ती. एकानं तर जेवायला देतेस का असंही विचारलं होतं तिला, आणि तिने जे उत्तर दिलं ते तर फार भयानक होतं. आता एका पोस्टमुळे महाराष्ट्रात किंवा देशभरात काय काय झालंय हे आपल्याला नवीन नाही. पण एखाद्या राजकीय पक्षाच्या सुप्रीमोवर टीका केली तर ती टीका करणाऱ्यांची काय हालत होते हे केतकी चितळे, निखिल भांबरे, ती शर्मिष्ठा पनोली, त्या अगदी अनंत करमुसे ते राहिलेच की. जितू आव्हाड, आपला जितुद्दीन आव्हाडने कसं काय त्यांच्या पाठीवरती रंगकाम केलं होतं. तर अशा अनेकविध उदाहरणांनी आपण पाहिलेलं आहे, त्या उदाहरणांनी दाखवून दिलं आहे आपल्याला. मग आता मोदी म्हणजे या देशाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्यावर तर वैयक्तिक राग असल्यासारखं गलिच्छ भाषेतलं हे टोचन, याला काय सजा मिळायला हवी? तेजाबमधल्या गाण्यात एक एक कडव्यात एक एक ओळ अशी आहे की इसको हराया तो क्या किया, उसको हराया तो क्या किया, दारा सिंग को हराओ तो जाने. हे चॅलेंज होतं हिरोला हिरोईनकडून. मी एक साधा भारतीय नागरिक आहे. मी काय देशाच्या पंतप्रधानांना किंवा त्यांच्या प्रशासनाला चॅलेंज वगैरे देऊ शकत नाही. पण एक सच्चा देशभक्त आणि शिवरायांच्या मावळात जन्मलेला एक संस्कारी कुटुंबातला, मराठी कुटुंबातला सामान्य हिंदुस्थानी म्हणून एक चॅलेंज सरकारला जरूर देईन. दिल्लीत NSA लावलाय तुम्ही, पुढच्या 15 दिवसाकरता कुणालाही तुम्ही चौकशीसाठी उचलू शकता. मुंबईतही अनेक विद्यार्थ्यांना शोधून शोधून उचलताय, नोटिसा देताय, काहींना प्रसादही मिळालाय. पण यांना त्यांना उचलण्यापेक्षा तुमच्यात जर खरोखरच दम असेल, तुम्ही खरोखरच कार्यतत्पर असाल, तुमचं इंटेल नेटवर्क खरोखरच स्ट्रॉंग असेल, तर सगळ्यात आधी काहीही करून हिला उचला. हिला उचला. इसको नहीं उठाया तो कुछ भी नहीं किया असं मी म्हणेन. समस्त स्त्री वर्गाला, स्त्री जातीला आपल्या घाणेरड्या गटारगंगेत बुडून या बयेनं शर्मेनं मान खाली घालायला लावली. या देशातल्या लोकशाही व्यवस्थेनं निवडून दिलेल्या प्रमुखांना हिनं गलिच्छ शिव्या दिल्यात.
हिचा आधी बंदोबस्त करा. हिची भाषा ऐकून माझ्याच नाही तर आज समाजातल्या कुठल्याही स्तरातल्या संस्कारी सभ्य माणसाच्या डोक्यात तिडीक जाते. लोक जमेल तिथं हिचा उद्धार करतायत, पण हिला एवढंच पुरेसं नाही, हा उद्धार पुरेसा नाही. पवारांच्या फवाऱ्यावर हसणाऱ्या केतकी चितळेला जो न्याय लावला ना या सरकारनं, तोच न्याय थोडा अधिक कडक करून घोड्याच्या स्वरूपात ही जी बया आहे तिलाही लावला पाहिजे. आज या आंदोलनातून जेनझीनं आपल्यावरच्या संस्काराचं प्रदर्शन घडवताना जो उन्माद दाखवला ना, हा खरं तर माज आहे एक प्रकारचा. तो माज उतरवणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पुन्हा म्हणेन की इसको उठाव तो जाने, इसको उठाव तो जाने. मित्रो, या व्हिडिओतून मांडलेली मतं ही माझी वैयक्तिक मतं आहेत. मला जे खटकलं ते मी मांडलंय. पण मला माहिती आहे की माझ्या या मतांशी या देशातले लाखो लोक सहमत असतील. तुमच्यापैकी ज्यांना हे पटलंय त्यांनी घ्या, नाहीतर सोडून द्या. पण यावरचं जे काही मत असेल तुमचं ते कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी 9. धन्यवाद. नमस्कार.